Hello dear student, today we are going to start into the wild. Means wild means jungle. Okay. This lesson written by Kiran Purandare. He was born in 1961. After become he studies environmental study at Jorand Hill College of Education in Scotland. आणि काय त्यांचा जन्म कधी झाला? किरण यांचा 1961 मध्ये आणि नंतर त्यांनी बघा कुठलं एज्युकेशन घेतलंय बीकॉमचं. नंतर त्यांनी कुठे स्टडी केली, इन्व्हायरमेंटल स्टडी केली आहे ती कुठे? जोरंद हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलँड मध्ये. ओके. ही इज अ रेसिपियंट ऑफ द साहित्य पुरस्कार पुणेज भाई माधव Bagal Award and Best Literature Award given by the Cultural Department of Maharashtra State for the Saka Nagjira. बघा इथे काय म्हटलंय की त्यांना साहित्य पुरस्कार मिळाला कुठे? पुणेच्या भाई माधव बागल अवॉर्ड सुद्धा मिळालं त्यांना. बेस्ट लिटरेचर अवॉर्ड सुद्धा मिळालं कुणाकडनं? कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राच्या जे कल्चरल डिपार्टमेंट्स आहे त्यांच्याकडनं बेस्ट लेक्चर अवॉर्ड मिळाला त्यांना. ठीक आहे. कशासाठी? साका नागझिरासाठी. ही स्पेंड 400 days inside Nagzira and nearby forest area and wrote this award winning book. आणि त्यांनी तिथे किती दिवस घालवले? 400 दिवस तिथे घालवले. ओके. नागझिरा अँड नियर बाय फॉरेस्ट. नागझिरा आणि त्याच्या जवळपास एक फॉरेस्टचा एरिया होता. रोड दिस अवॉर्ड विनिंग बुक. दिस एस्पेक्ट has been taken from the same. He is a wildlife expert, a bird watcher, a writer, and honorary wildlife warden in महाराष्ट्र. बघा आणि त्यांना एक वाईल्ड लाईफ एक्सपर्ट सुद्धा म्हटले जाते कारण ते जे पक्षीचं निरीक्षण करण्यासाठी ए बर्ड वॉचर म्हणजे आपण पक्ष्यांचं निरीक्षण कशा पद्धतीने केलं जातं त्यामध्ये सुद्धा खूप एक्सपर्ट होते ते. आणि अ रायटर ऑफ निसर्ग वेद organization which works for a nature conservation and community works around the नागझिरा नवेगाव. बघा इथे त्यांनी नेचर बद्दल सांगितलंय. तिथे त्यांनी नागझिराजवळ एक नवे गाव आहे तिच्या सभोवताल त्यांनी काम केलेलं आहे. ए टायगर रिझर्व in Bhandara and Gondia district. He also founded Kikas Bird Club in order to spearhead bird farming which is a very popular among school going children of Maharashtra. महाराष्ट्राचे जे शाळेत जाणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी जे त्यांनी खूप सुंदर असे खूप फेमस आहे असे त्यांनी काय म्हणते त्याला बर्ड क्लब वगैरे यांचं कशा पद्धतीने स्पिअर्ड होतं बर्ड या सर्व बर्ड विषयी त्यांनी माहिती खूप छान प्रकारे लिहिली होती. ते महाराष्ट्रात जे शाळेत जाणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये खूप पॉप्युलर होतं ते. ठीक आहे. फर्स्ट पार्ट मध्ये बघूया काय होतं तर ॲज द नेम सजेस्ट द expert is an amazing experience of the writer where Kiran Purandare the solitary travel is completely lost in the jungles of Ambazara. बघा इथे काय म्हटलंय की ॲज द नेम सजेस्ट द एक्सपर्ट इज अन अमेझिंग. त्यांचं एक्सपिरियन्स हे खूप अमेझिंग होतं
कुठे बघा ऑफ रायटर वेअर किरण पुरंदरे यांचं द सॉलिटरी मीन्स एक प्रकारे ट्रॅव्हल, त्यांचे सॉलिटरी ट्रॅव्हल झालेलं होतं. इज अ कम्प्लिटली लॉस इन द जंगल ऑफ अंबाझरा. ते जंगल, अंबाझराच्या जंगलमध्ये ते काय झाले, लॉस झाले. लॉस मीन्स हरवले. ठीक आहे. ही नॅरेट्स how he is lost his way at the fall of the ducks and the terrifying turmoil he underwent thereafter. Shouting for help would literally means crying in the wilderness. He also given a details description how he is found his way towards the पिटेझरी. इट वॉज अ विलेज. ओके. बघा इथे काय म्हटलंय त्यांनी, कशा पद्धतीने त्या अंबाझरा जंगल्समध्ये, फॉरेस्टमध्ये लॉस झाले म्हणजे हरवले, आणि ते हरवल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे तो मार्ग शोधून काढला, ह्या सर्व गोष्टी पार्ट 1 मध्ये सांगितल्या. ओके. पार्ट 1 मध्ये लॉस इन द जंगल, ते जंगलामध्ये कशा पद्धतीने हरवले त्याविषयी सर्व माहिती, आणि तिथून त्यांनी आपला मार्ग कुठे जाण्याचा, पिटेझरी मीन्स विलेज, त्या विलेजमध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी कसा शोधला, हा सर्व गोष्टी फर्स्ट पार्टमध्ये सांगितल्या. ओके. बघूया फर्स्ट पार्टमध्ये काय सांगितलं, नंतर सेकंड पार्ट बघूया आपण. ठीक आहे. कन्फ्युजन होतं त्याच्यासाठी फर्स्ट पार्ट क्लिअर करून घेऊ, कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ काय आहे त्यामध्ये. ठीक आहे. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of Ambazara. बघा, 8.5 hour long म्हणजे 8 किंवा 8.5 दिवस ते इनसाइड द हाइड्स मीन्स प्लेस, आपण काय म्हणू, प्लेस, अ प्लेस बिल्ड टू लुक लाईक अ सराउंडिंग. ते एक सराउंडिंग टाईप एक तिथं प्लेस होतं. ओके. आपण हाईडला काय म्हणू, एक प्लेस होतं. ते कशा पद्धतीचं दिसत होतं, काय अशा पद्धतीने की त्या भोवताल एक ते काहीतरी सभोवताल जागा वगैरे, आणि तिथे एक प्रकारचं हाईट म्हणजे तिथे ते राहत होते ते म्हणू. ओके. प्लेस. तिथे ते किती दिवस राहिले, जवळपास 8 किंवा 8.5 दिवस. ओके. हु इज किरण पुरंदरे. ही वॉज शेअर टू अस हिज पर्सनल एक्सपिरियन्स. ओके. ते आपल्याला पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करून राहिले, त्याविषयी माहिती दिली, आणि ते सांगून राहिले की मी 8 ते 8.5 दिवस त्या हाईडमध्ये घालवला आहे. वॉज ॲज फ्रूटफुल ॲज अ जंबा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ अंबाझरा. अंबाझरामध्ये एक जांबा नावाचं ट्री स्टँडिंग होतं, खूप असा उंच असा ट्री होता. ओके. बिफोर wrapping up my day at this natural water hole. आणि तिथे माझं म्हणजे ते बिफोर wrapping up my day म्हणजे माझा दिवस संपण्याआधी ॲट दिस नॅचरल वॉटर होल, त्यांनी काय बघितलं, तिथे एक वॉटर होल बघितलं. आय टूक एंटायर्स ऑफ द एविफर्मा इन माय फील्ड नोट्स. आणि ते एविफर्मा मीन्स बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन हॅबिटेट ऑर जिओग्राफिकल पिरियड. म्हणजे त्याचा अर्थ एविफर्मा मीन्स एक बर्डचं कशा पद्धतीने निरीक्षण केलं जातं त्याविषयी माहिती त्यांनी कुठं लिहिली, इन माय फील्ड नोट्स. म्हणजे त्यांचे जे नेहमीचे जे नोट्स होते ते पक्ष्यांचं निरीक्षण करायचं, कुठल्या प्राण्यांचं निरीक्षण करायचं, ते त्यांचं एक नोट्स होतं, त्यामध्ये लिहायचे. जसं आपण कुठे गेलो तर सपोज हिस्टॉरिकल प्लेसमध्ये वगैरे गेलो तर आपण एक नोट्समध्ये लिहितोय, तशा पद्धतीने त्यांना एक पक्ष्यांचं निरीक्षण वगैरे करायचं, त्यामध्ये ते एक नोट्स होतं, त्यामध्ये ते लिहत होते. ठीक आहे.
Since I was alone, I rushed to पेटीझरी village where I was stationed. आणि ते काय म्हणून राहिले, मी काय आहे, जो एकटंच आहे. ते काय म्हटले, आय वॉज अलोन, ते एकटेच होते. आय रश टू पेटीझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशन. आणि त्यांना कुठे थांबायचं होतं, त्यांचा जे मार्ग कुठे जाण्याचा होता, पेटीझरी विलेज. ओके, ते एक पेटीझरी नावाचं एक गाव होतं, तिथं त्यांचं थांबायचं होतं, म्हणजे तिथे त्यांना जायचं होतं. आय camouflage the hide, took my essential, come out of the hide and scratch out my heart's content. आणि त्यांनी त्यांच्यासोबत काय घेतले, एक प्रकारचे त्यांचे जे इसेन्शियल म्हणजे महत्वाचे काही वस्तू होत्या त्या आपल्यासोबत घेतल्या आणि निघाले. ओके, बघा, I lifted my camera bag and took the familiar trail to पेटीझरी. आणि त्यांनी काय केलं, आपला जो त्यांचा जो कॅमेरा होता, जो नेहमी पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी ते घ्यायचे, तो कॅमेरा वगैरे घेतला आणि त्यांची कॅमेरा बॅग वगैरे घेतली आणि फॅमिली ट्रेल टू पेटीझरी, आणि पेटीझरी जाण्याला निघाले. ओके, negotiating the web leaves of teakwood and mahatri, trying to make minimal sound. I was treading continuously among the woods and walking along in a jungle needs more alertness than walking with a companion. इथे काय म्हटलंय की त्यांनी एकदम मिनिमल साऊंड मध्ये आपला मार्ग, ते पेटीझरीला निघाले होते, एकदम मिनिमल साऊंड म्हणजे हळुवारपणे, आवाज न येता हळुवारपणे ते चालायला लागले. ठीक आहे, मग ते सांगून राहिले की आय वॉज स्ट्रेडिंग कंटिन्युअसली अमॉंग द वुड्स, म्हणजे ते झाडांच्या मार्गाने म्हणजे खूप साऱ्या जंगलामध्ये त्यांचे चालायला लागले. अँड वॉकिंग अलॉंग अ जंगल नीड मोर अलर्टनेस. ते म्हणून राहिले की कॅम्पियन्स म्हणजे दोघं तिघं आपल्याला सपोज कंपनी असेल, ठीक आहे, कंपनी असेल तर आपण काय करतो, तेवढं फिअरनेस नसतं, म्हणजे घाबरत नाही आपण, किंवा कुठलं अलर्टनेस राहत नाही. पण सपोज आपण अलोन राहिलो तर काय होतं, अलर्टनेस असं असायला हवं असतं, आणि एक प्रकारची भीती सुद्धा असते आपल्या मनात एकटं असलं. ते सांगून राहिले रायटर इथे सांगत आहे की सपोज जर तुमच्या सोबत कोणी असेल तर तुम्हाला तेवढी भीती किंवा अलर्ट राहावं नाही लागत. बट तुम्ही एकटे राहाल तर तुम्हाला काय अलर्ट आणि एक प्रकारची भीती असते, ते सांगत आहे इथे. ओके, बघूया नेक्स्ट. फॉलोइंग I was alone here like a fox, following the trail silently, watching with wide open eyes. In my ear were grasping a variety of sound. Just when a familiar sound stunned me. बघा, इथे काय सांगितले की आय वॉज अलोन हिअर, लाईक मी एकटा आहो, कशासारखा, लाईक अ फॉक्स, कोल्ह्यासारखं एकटा आहो म्हणत आहे. का बरं, कारण फॉक्स हा चतुर वगैरे असं राहत असेल, तशा पद्धतीने मला एकटं राहून एक अलर्टनेस राहावं लागतं, हे सांगून राहिले. म्हणजे फॉक्सने त्यांनी तुलना करून राहिली की मी एकटा आहो, कशासारखा, एकदम एका कोल्ह्यासारखा. ओके, फॉक्स सारखा. फॉलोइंग द ट्रेल सायलेंटली, आणि मी एकदम सायलेंटली जात आहे. वॉचिंग विथ वाईड ओपन, आणि जे माझे डोळे आहेत ते एकदम वाईड ओपन आईज आहे. आईज का बरं वाईट ओपन आहे, म्हणजे एकदम बघा, एखादी आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं, ते एकदम डोळे फाडून आपण एकदम डोळे फाडतो तेव्हा एकदम डोळे एकदम आपले वाईट एकदम क्लोज ऑब्झर्व करतो, तशा पद्धतीने माझे डोळे आहे म्हणून रायटर सांगून राहिले. अँड माय इयर वेअर ग्रॅप्सिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन मी. आणि ते काय म्हणून राहिले की
माझे जे डोळे एकदम ते ऑब्झर्वेशनमध्ये चालून आहे आणि जे मी ऐकत आहे ते एकदम व्हरायटी साऊंड ऐकण्यासाठी माझे डोळे कानसुद्धा रेडी आहे. ग्रॅप्सिंग करून राहिले म्हणजे ऑब्झर्व करून राहिले की कुठलं काय ऐकायला येतं, म्हणजे एकदम ऑब्झर्वेशनमध्ये त्यांचे डोळे आणि इयर्स आहे. ओके. आणि वेन अ फॅमिलियर साऊंड टर्न मी, आणि एकदम त्यांना फॅमिलियर साऊंड म्हणून आपण इथे ओळखीचा आवाज. ओके. म्हणजे असा ऐकलेला आवाज म्हणूया. ठीक आहे. ते काय झालं एकदम स्टन मी, म्हणजे त्यांना एकदम स्तब्ध करून टाकलं. तो आवाज कुठला होता बघा. खॅक खॅक्स खॅक्स, म्हणजे एक प्रकारचा आवाज तो वेगळा असा ओळखीचा होता त्यांचा. ओके. तो वाला आवाज होता बघा, हा वाला खॅक खॅक्स खॅक. ओके. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल, आणि त्यांनी लगेच ओळखलं. त्यांनी आधीच म्हटलं होतं की मी जो आवाज आहे तो कसा होता, ओळखीचा आवाज आहे, म्हणून ते एकदम तिथे ते थांबून गेले आणि ते काय म्हणून राहिले, हा आवाज कोणाचा आहे, लंगूरचा आहे. लंगूर लुक लाईक मंकी. ओके. आपण मंकी म्हणूया. The leader of the going of langurs was sitting on the tall tree making alarm calls out of the fear for life. आणि बघा, एक त्यामधलं जे लंगूरचा जो लीडर होता तो एक टॉपच्या झाडावर जाऊन बसला आणि तो आपल्या जीवाला घाबरत होता. म्हणजे अशा पद्धतीने बघा, एखादं काही गोष्ट वगैरे आपल्याला काही जंगलात वगैरे गेला, खूप आवाज आला तर आपण घाबरण्यासाठी कुठेतरी चढतो, कुठेतरी तशा पद्धतीने तो लंगूर होता. त्याला एकदम भीतीदायक त्याच्या जीवाची भीती वाटत होती, म्हणून तो काय केला, एकदम ट्रीच्या झाडावर जाऊन एकदम उंच अशा झाडावर जाऊन बसला आणि एकदम क्रॅक क्रॅक अशा पद्धतीने खॅक खॅक्स अशा पद्धतीने तो आवाज काढायला लागला. ओके. तो लीडर होता तो लंगूरचा. बघूया नेक्स्ट काय होतं. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेसिंग द अलार्म कॉल्स. आणि तो त्यांचे जे आवाज होते ते काढण्याचं त्यांचं कंटिन्युअसली चालू होतं. जे अलार्म्स काढत होते, म्हणजे जो आवाज काढायचे तो कंटिन्युअसली चालू होता. ओके. The network alarms calls was expanding its range as a petrified langur speeded to the tree near and forced and secured their place on the tree tops. आपण पेट्रिफाईड मीन्स काय होतं. पेट्रिफाईड मीन्स एक प्रकारचं प्रिटेंड, म्हणजे एक प्रकारची भीती वाटत होती, म्हणून ते एक प्रकारची सेफली जागा शोधत होते. एकदम स्पीडली कुठे ना कुठे एखादा आपल्यासमोर टायगर वगैरे आला, टायगरचा आवाज आला, तर आपण काय करतो, एकदम सेफली जागेवर जाण्यासाठी स्पीडली धावतोय वगैरे आणि सेफली जागेवर जाण्याचा प्रयत्न. तशाच पद्धतीने ते लंगूर्स होते ते एकदम पेट्रिफाईड झाले होते, म्हणजे एक प्रकारचे घाबरले होते. ठीक आहे. ऑल दिस upheaval was created by only one animal's presence, a leopard. इथे काय म्हणू आपण बघा. upheaval मीन्स एक प्रकारचे उलथापालट, इकडे तिकडे जाण्याचं. ठीक आहे. हा सर्व उलथापालट मध्ये ॲनिमल्स प्रेझेन्स, कशाचा आवाज आहे हा, त्यांनी ओळखलं. कुणी, लंगूरनी. हा कुणाचा, लिओपॅड. लिओपॅड मीन्स आपण म्हणूया चित्ता वगैरे. ओके. चित्त्याला म्हणू लिओपॅड मीन्स. ओके. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल व्हेन दे सी अ प्रेडॅक्टर. ओके. इथे काय म्हणू, प्रेडॅक्टर मीन्स काय होतं. प्रेडॅक्टर मीन्स आपण म्हणूया भक्षक, म्हणजे जे खातो ना ते. ओके. त्याला भक्षक म्हटलं जाते. हु इज भक्षक, हु इज प्रेडॅक्टर, टायगर अँड लिओपॅड. लिओपॅड मीन्स चित्ता. मी सांगितलं काय होतं, चित्ता. ओके. लिहून ठेवा. प्रेडिफाईड मीन्स काय होतं की खूप घाबरणे. ओके. आणि अपहिवल मीन्स उलथापालट, अँड प्रेडॅक्टर मीन्स काय होतं, भक्षक, जो खातो तो.
ओके. आता इथे काय म्हटलंय की जे लिओपॅड मेनी ॲनिमल्स मेक अलार्म्स कॉल वेन दे सी प्रेडेटर. आणि खूप सारे ॲनिमल असे जंगलामध्ये असतात, ते आपलं भक्षण करत असतात. ओके. लाईक दॅट टायगर, लिओपॅड नियर बाय, आणि ते येतात आपलं भक्षण करण्यासाठी, खाण्यासाठी. द लंगूर्स इज द मोस्ट रिलायबल वेन इट्स कम टू फाइंडिंग क्ल्यू अबाउट द प्रिसेन्स ऑफ द अपेक्स प्रेडक्टर्स इन द जंगल. आणि लंगूर असे प्राणी आहे की ते इझिली ओळखून जातात की कुठला प्राणी, एकदम त्यांना क्ल्यू मिळतं की कुठला प्राणी आहे म्हणून. ते असे एक प्रकारचे रिलायबल आहे. रिलायबल मीन्स चतुर म्हणू, चालाक म्हणू आपण. ठीक आहे. चालाक प्रकारे. रिलायबल मीन्स काय होतं? चालाक. हे बघा, रिलायबल शब्द इथे आहे प्रेडेक्टरच्या खाली. ओके. आणि इथे म्हटलंय की लंगूर अशा प्रकारचे प्राणी आहे की ते इझिली क्ल्यू ओळखतात. म्हणजे एक प्रकारचं क्ल्यू दिलं त्यांना, आवाज वगैरे दिलं तर ते ओळखून जातात की हा कुठला प्राणी आहे. ठीक आहे. तशा पद्धतीने त्यांनी ओळखलं होतं त्यांच्या आवाजामुळे. ते एकदम ओरडत होते ना, त्यांना असं जाणीव झाली की हा लिओपॅड आहे, इथे चित्ता आलेला आहे म्हणून. ते खूप चालाक असतात. ओके. कोण? लंगूर्स. अपेक्स प्रेडेटर्स इन द जंगल. आणि ते त्यांना माहीत झालं की हे भक्षण करायला आलेले आहे जंगलामध्ये. द मार्टी एलिसिव्ह leopard of Ambazara was out of his lair. He was on the prowl. The stealthily moving figures in the spotted gold block clock was spied by this langurs. आणि त्यांनी ओळखलं होतं की जे त्यांची जे जागा असते ती अंबाझरीमध्ये एक स्पेशल लेअर्स मीन्स त्यांची एक स्पेशल जागा असते. आणि त्यांना गोल्ड ब्लॅक कलरचे वगैरे, त्यांना बघा चित्त्याचे तुम्ही, गोल्ड असते आणि ब्लॅक कलरचे त्यावर थब्बे असते. अशा पद्धतीने ते लंगूर त्यांना ओळखून जातात. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वेअर गिव्हिंग अलार्म. एवढेच नाही तर मोठेच नाही तर लहान जे लंगूर्स होते म्हणजे त्यांचे बेबी होते ते सुद्धा अलार्म देत होते. कुणाचा? कसा आवाज द्यायचे बघा, चॅक चॅक. बघा, मोठ्यांचा आवाज आणि छोट्या मुलांचा आवाज हा वेगवेगळा असतो. तशा पद्धतीने आधी बघा आपण जो लंगूरचा आवाज होता तो कसा होता? खॅक खॅक. ते मोठे होते. आणि आता छोट्या मुलांचं सांगितलं, जे त्यांचे बेबी होते लंगूरचे छोटेवाले होते. इवन स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वेअर गिव्हिंग अलार्म. आणि ते सुद्धा लहान सुद्धा ते आवाज देत होते. कसे बघा, चॅक चॅक. म्हणजे एक प्रकारचं ते सुद्धा त्यांचा आवाज वेगळा होता. ठीक आहे. पण ते लंगूर्सच होते, छोटे होते म्हणून त्यांचा आवाज डिफरंट दिला इथे. ठीक आहे. आय स्टे पुट गड द लीडर लंगूर्स टार्गेट साइट अँड स्कॅन द एरिया विजिबली. आणि इथे रायटर सांगून राहिले की जसे लंगूर जिथे बघून राहिले, लंगूरचं जिथे जिथे लक्ष होतं, जिथे तिथे ते स्कॅन करून राहिले, बघून ते लंगूर बघत होते, तिथे तिथे मी स्कॅन करत होतो. म्हणजे लंगूरचं जिथे लक्ष आहे तिथे मी पण त्यांच्या लंगूरकडे लक्ष देत होते. की लंगूर आता सपोज लंगूरला दिसत आहे इकडनं कोण येतात, आपण काय म्हणू, पिओपॅड. ओके. लिओपॅड ते येऊन राहिले, त्यांना जाणीव झाली लंगूर बघून राहिले म्हणजे त्यांचं लक्ष जिथे आहे तिथेच. कोण? रायटर हु इज, कोण आहे? किरण होते, ते रायटर होते. ते एकदम लंगूरच्या डोळ्यामध्ये बघत होते ते कुठे बघून राहिले. ओके. त्यावरनं ते स्कॅन करून राहिले की आता कुठे लिओपॅड आहे म्हणून. ओके. म्हणजे एक प्रकार चतुराईने त्यांनी तिथं बघत होते. टूक सम स्टेप, काही त्यांनी पाऊल घेतले समोर. स्टॉप अगेन, आणि थांबले. ए फ्रेश cat was lying before me on the trail. The blush
पर्पल फ्लायज वेअर hovering ओव्हर इट. आणि इथे बघा, इथे काय सांगितलं, अ फ्रेश कॅट. कॅट्स म्हणूया आपण, विस्टा म्हणू. ओके, यू नो विस्टा टॉयलेट्स. ओके, आपण विस्टा कुणाची, एखाद्या ॲनिमलची समजूया. ओके, ते एका ऑन द ट्रेल मीन्स रोड म्हणू, मार्ग म्हणू. त्या मार्गावर काय पडलेलं होते, फ्रेश म्हणजे ताजी विष्ठा होती. ओके, म्हणजे लगेच झालेली विष्ठा होती. आणि त्या भोवताल काय फिरत होते, फ्लाय करत होते, पर्पल ब्लश म्हणजे एक प्रकारचे जे माशा वगैरे त्या भोवताल फिरायच्या. ओके, हॉवरिंग म्हणजे घिरट्या मारत होत्या. ओके, आय वॉज शुअर दॅट द लिओपॅड वॉज समवेअर नियर. आणि त्यांनी बघा किती चतुराईने, इथे किरण यांचं आपण चतुराई कशा पद्धतीने ओळखू, की त्यांना आधी काय बघितलं, एकदम लंगूरचे डोळे कुठे आहे, कुणासाठी, लिओपॅडसाठी, ते बघितलं आधी त्यांनी. नंतर काय, जे लिओपॅडची विष्ठा असेल तिथे, ती त्याच्यावरनं ओळखलं की इथे आत्ताच काय, इथे जवळपास काय आहे, लिओपॅड आहे. त्या विष्ठावरून त्यांनी ओळखली की लिओपॅड आहे, तो जवळपास इथेच कुठेतरी आहे म्हणून त्यांनी गेस केलं. बघा त्यांचं किती एकदम अलर्टनेस आणि खूप इंटेलिजंटली त्यांनी ते एकदम गेस केलं. ओके, हे लक्षात ठेवा, किती त्यांनी प्रेझेन्स माइंड यूज केला तिथे. बघा, आय वॉज शुअर दॅट लिओपॅड वॉज समवेअर नियर म्हणजे इथे जवळपास कुठेतरी लिओपॅड आहे म्हणून त्यांना खात्री पडली. द डिस्टन्स अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटेलॉप्स वॉज ॲडिंग टू द चोज. बघा इथे काय म्हटलंय की नंतर त्यांना कुणाचा आवाज आला, अँटेलॉप्स मीन्स कालहिरण असते बघा. कालहिरण माहिती असेल तुम्हाला, कालहरण शिकार एक प्रकरण होतं, ते कालहिरण जसं हरिणासारखं असतं, ते त्याला अँटेलॉप म्हटलं जाते, कालहिरण. ओके, कालहिरण म्हणजे अँटेलॉप. वॉज ॲड, त्याचा सुद्धा आवाज यायला लागला म्हणजे काही वेळानंतर. आय बिअरली वॉक अराउंड 50 मीटर्स स्टॉप, आणि 15 मीटर्स गेले आणि तिथे थांबले. आय हॅड apparently enter in the sanctum of the miracle called leopard. म्हणजे आपण सॅक्टम मीन्स एक प्रकारचं पवित्र म्हटलं जाते, पण जे लिओपॅड जिथे राहतं तिथलं स्थळ म्हटलं आहे, तिथे जाऊन बघितले त्यांनी. मिरॅकल कॉल्ड लिओपॅड बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. बघा ते काय झाले, आता जिथे लिओपॅड राहत असेल तिथे जाऊन बघितले त्यांनी, आणि तिथे जाऊन ते लिओपॅड नाही आहे. लिओपॅडला बघा त्यांनी कुठला शब्द वापरला आहे, बिग कॅट, मोठी कॅट म्हटलाय. बघा तुम्ही चित्ता बघितला असेल, चित्ता एकदम कशासारखं असते, एकदम मग कॅट सारखं त्यांचं लुक असते, म्हणून त्यांनी बिग कॅट म्हटलंय. ओके, काय म्हटले मी, जिथे लिओपॅड असते तिथे जाऊन बघितलं, पण तिथे तो नॉट विजिबल म्हणजे तिथे त्यांना दिसले नाही. कोण दिसलं नाही, लिओपॅड. ओके, इट इज ॲन एलिसिव्ह ॲनिमल. एलिसिव्ह मीन्स एक प्रकारचे ते खूप चतुर असतात, खूप चालाक असतात, हे म्हटलं आहे कुणाला, लिओपॅडला. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग me that I was all along time and again as I move forward on the trail to Petisserie, the fading alarm call were still heard in the background. बघा काय म्हटलंय की ते परत कुणाकडे जायला निघाले, पेटिझरी काय एक विलेज आहे, ठीक आहे, तिकडे जायला निघाले. तेव्हा ते काय झालं, फेडिंग अलार्म कॉल. फेडिंग म्हणजे कमी होणे, फेड म्हणजे काय होतं, कमी होणे. काय कमी झाला, अलार्म कॉल्स म्हणजे जो आवाज येत होता, ओके, त्या लंगूरचा वगैरे आवाज यायचा, तो काय होत गेला, कमी होत गेला. जो बॅकग्राऊंड जो आवाज होता तो कमी होत गेला होता. स्टील हिअर इन द बॅकग्राऊंड म्हणजे दुसरा काहीतरी आवाज येत असेल त्यांना बॅकग्राऊंड मध्ये. आय कुड टेल इन्स्टेंटिव्हली
that the leopard had moved away. त्यांना असं वाटलं की instantly means काय म्हणूया आपण इथे विदाउट कॉन्शियस थॉट बाय नॅचरल रिस्पॉन्स. म्हणजे नॅचरल रिस्पॉन्स त्यांना मिळाला तिथे की लिओपार्ड इथे इथनं कुठून तरी गेला असेल म्हणून त्यांना जाणीव झाली. आता समोर बघा नेक्स्ट पॅराग्राफ. मीन वाईल I saw a man standing at the distance with a stick in the hand. बघा त्यांनी काय बघितलं समोर, एक व्यक्ती आपल्या हातात एक काडी घेऊन उभा होता. कुठे काही डिस्टन्सवर त्यांच्या कुणाच्या किरण पुरंदरेच्या समोर कुठेतरी तिथे जवळपास त्यांना एक माणूस हातात काडी घेऊन दिसला. ओके. ॲज आय अप्रोच म्हणजे ते जेव्हा तिथे पोचले, अप्रोच मीन्स त्यांच्या जवळ पोचले, तेव्हा ही अपियर्ड स्पूक ड्यू टू अलार्म कॉल ऑफ द लिओपार्ड. आणि ते एकदम स्पूक झाले होते. मीन्स स्पूक म्हणजे काय म्हणू आपण, घाबरले होते. ओके. काय म्हणू इथे बघा स्पूकचा अर्थ दिलेला आहे. गेस द करेक्ट ऑप्शन ऑफ स्पूक. स्पूकचा आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. बघा हॅपी, अँग्री अँड प्रिटेंड. याचा अर्थ काय होता, प्रिटेंड म्हणजे घाबरले होता. कोण घाबरलं होतं, तो व्यक्ती, ज्या किरण यांनी बघितला होता तो व्यक्ती. त्या व्यक्तीला एकदम जो आवाज येत होता, लंगूरचा आवाज ऐकला होता त्यांनी, लिओपॅड वगैरे असेल जवळपास, हा आवाज ऐकला होता त्यांनी, म्हणून तो व्यक्ती कसा होता, स्पूक झालेला होता. स्पूक मीन्स एक प्रकारे घाबरलेला होता. अशा पद्धतीने त्यांना दिसत होतं. कोणाला, किरण जेव्हा त्या व्यक्तीजवळ गेले तेव्हा त्यांना वाटलं की हा व्यक्ती, जो दुसरा व्यक्ती होता तो कसा आहे, खूप घाबरलेला आहे. कशामुळे, लिओपॅडमुळे, त्या चित्त्यामुळे. वी ग्रीटेड इच अदर म्हणजे ते एकमेकांना काय केले, ग्रीटेड केले म्हणजे एकमेकांना नमस्कार वगैरे केला असेल. ओके. इच अदर म्हणजे एकमेकांना. ओके. इच अदर म्हणजे एकमेकांना. ग्रीटेड मीन्स नमस्कार. दोघांनी काय केलं, एकमेकांना नमस्कार वगैरे केला. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम द पेटिझरी. आणि तो कोण होता, राजू. त्याचं नाव मी व्यक्ती म्हणत होती, त्या व्यक्तीचं नाव काय होतं, राजू इस्कापे. तो कुठून आलेला होता, फ्रॉम पेटिझरी. ओके. ही हॅड कम टू कलेक्ट लॉक्स बट रिटेटेड ड्यू टू द लिओपॅड्स मुवमेंट. ते तर कशासाठी आले होते ॲक्च्युअल, काड्यांचे जे मोळी वगैरे असते बघा, काड्या जमा करून त्याची मोळी बनवली जाते, त्याच्यासाठी आले होते ॲक्च्युअल. पण त्या लिओपॅडच्या मुवमेंटमुळे ते घरी परतण्याला निघाले होते. ओके. राजू वॉज अमेझ्ड ॲट माय रेग्युलर सॅलिटरी विजिट टू अंबाझरा, द हेवन फॉर टायगर्स, लिओपॅड्स अँड स्लॉथ बियर्स. आणि राजू काय झाले होते, एकदम अमॅज झाले होते की हा व्यक्ती कशा पद्धती एवढा म्हणजे जे कुणाला म्हटलं, किरण यांना म्हटलं की हे व्यक्ती कसे काय इथे टायगर्स, लिओपॅड्स आणि काय म्हणतं बियर्सला शोधायला कसे काय येतात आणि त्यांची विजिट कसे काय देतात, ह्या सर्व गोष्टी त्यांना अमॅझिन वाटत होत्या. कुणाला, त्या दुसऱ्या व्यक्तीला. ओके. वी स्टॉप अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आणि त्यांनी काय म्हटलंय, एका कुसुम ट्री जवळ एक टेक अ रेस्ट घेतली, म्हणजे एक प्रकारची त्यांनी तिथं विश्रांती घेतली दोघांनी. नंतर वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स. ठीक आहे, त्यांनी तिथं रिलॅक्स वगैरे घेतलं दोघांनी. कुठे, कुसुम ट्री खाली. ओके. नाव वी वेअर फॉर आईज 4 हँड विथ स्टिक. देन we कुसुम. नंतर काय झालं बघा, नाव वी वेअर 4 eyes and 4 hands with a stick. Then we both resume our walking tour. आणि तिथे आता
आधी काय होतं, एकटेच होते किरण. नंतर कोण आलाय, दुसरा व्यक्ती. कोण, राजू काय होतं, इस्कापे. ओके सॉरी, इस्कापे नावाचा दुसरा व्यक्ती आला. म्हणजे काय झाले, 4 आईज झाले, 4 हँड झाले, 4 लेग झाले अँड 4 आईज अँड 4 आईज अँड 4 हँड झाले आणि स्टिक सुद्धा डबल झाल्या. त्याच्यामुळे ते म्हणून राहिले की आता मला थोडीशी हिंमत आली आणि आम्ही आपल्या टूरला निघालो, जिथे जायचं आहे तिथे. ओके, देन वॉकिंग देअर टूर. ओके, there was one tiny track that broke out of the main trail. आणि त्यांचा जो मेन टायनी ट्रॅक मीन्स आपण एक छोटा मार्ग म्हणूया, ठीक आहे. तिथे त्यांनी आपल्या एका मेन ट्रॅकला निघाले. तिथे एक छोटा काय होता, ट्रॅक होतं. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. आणि त्यांनी, राजूनी काय म्हटलं त्याला, कुणाला, किरण, तुम्ही स्ट्रेट जा आणि राईटला वळा. आय केप वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम अ फॅमिलियर हिलॉक. आणि नंतर त्यांनी एका हिलॉकला, हिलॉक मीन्स काय म्हणूया आपण, एक हिलॉक मीन्स काय म्हणू, एखादं हिलॉक मीन्स आपण काय म्हणू, एक पहाडी म्हणूया. तिथे चढले. तिथे चढल्यानंतर काय झालं बघा, आय क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन अँड स्टॅक बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क स्कॅच बाय द फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द boundary of the forest compartment to another trail. ओके, आणि इथे त्यांनी एक प्रकारचा मार्ग बघितला. सिमेंटचे वगैरे पिलर्स होते तिथे, स्टोन वगैरे, स्टॅक मीन्स एक प्रकारचं फाईन. इथे काय स्टॅक म्हटलं तर काय म्हणू, टोक म्हणूया एक प्रकारचं, नाही सॉरी, स्टॅक वगैरे होते. एक प्रकारचं तिथे खूप सिमेंटचे पिलर्स वगैरे होते आणि स्टोन वगैरे लावलेले होते. तिथे ते त्या मार्गाने निघाले होते. कोण, किरण. ओके, बाय.